नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे या संदर्भाने हा व्हिडिओ आहे। त्यासोबतच की तुम्ही किती दिवस किमान प्रशिक्षण एका महिन्यामध्ये केलं पाहिजे, विद्यावेतन कशा पद्धतीने मिळू शकतं, ऑनलाईन अटेंडन्स तुम्हाला कशा पद्धतीने भरता येईल या सगळ्यांबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये तुम्हाला विद्यावेतन म्हणून मिळत असतात 12वी डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन केल्याच्या नंतर। तुम्हाला जर प्रशिक्षण पाहिजे असेल तर अतिशय महत्त्वाची ही योजना आहे। लाडका भाऊ योजना याला म्हटलं गेलं होतं, जिला मूळ स्वरूपामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं म्हटलं जातं। ही मूळ वेबसाईट आहे ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता। तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी या योजनेच्या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करू शकता। तर तुम्हाला सुरुवातीला Google पेजवर आल्याच्या नंतर CMYKPY अशा पद्धतीनं टाईप करायचं आहे। जी पहिलीच विंडो तुमच्यासाठी ओपन होईल, त्या ठिकाणची जी पहिली लिंक असेल त्या ठिकाणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। असं पेज तुमच्यासमोर ओपन होईल। या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढासाहेब यांचा फोटो असलेला तुम्हाला एक पेज दिसेल। खाली आल्याच्या नंतर इथं तुम्हाला रजिस्टर नाऊ या बटनावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकल्याच्या नंतर सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। हा OTP व्हेरीफाय झाला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही बाकीची डिटेल्स भरू शकता। काही डिटेल्स ऑटोमॅटिकली तुमच्या आधार कार्डच्या नंबरवरून येतील। अशा पद्धतीनं तुम्ही सबमिट या बटनावरती माहिती भरल्याच्या नंतर क्लिक करू शकता आणि नंतर तुम्ही तुमची 12वीचं सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट जे आहे आणि मार्कशीटसह इतर तुमचा ॲड्रेस असेल किंवा इतर मोबाईल नंबर, ईमेल ID वगैरे सगळं भरू शकता। हे तर तुम्हाला पहिल्याच पेजवरती भरायचं आहे। बाकी काय ऑटोफेच डेटा असतो। अतिशय सोप्या पद्धतीचे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्ही करू शकता। हे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा सहज माहिती भरू शकता। फक्त तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यामध्ये अडचण ही जाऊ शकते। आता या ठिकाणी तुम्हाला जर योजनेसंदर्भामध्ये माहिती पाहायची असेल तर ह्याच वेबसाईटवरती तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी या संदर्भामधले सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते दिसून पडतील। पहिलं जे डॉक्युमेंट तुम्हाला वापरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते हे या ठिकाणी व्ह्यू अपलोडेड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। या ठिकाणी या योजनेच्या संदर्भामध्ये सर्व सूचना ज्या आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहेत। या योजनेचं उद्दिष्ट काय आहे तर प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करणे। यासाठी किती हजार कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत तर 5,500 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत। तर उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारं मनुष्यबळ पुरवण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता योजनेचं वैशिष्ट्य काय तर 12वी ITI, त्याच्यानंतर डिप्लोमा धारक, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले जे विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय हे करू शकतात। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर साधारणतः एका वर्षामध्ये 10 लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा योजनेचा हेतू आहे। आता या ठिकाणी लिहिलेलं आहे असं की योजनेचा कालावधी 6 महिने आहे, परंतु मुळात या योजनेचा कालावधी जो आहे तो 11 महिन्याचा आहे। तो नंतर 5 महिने वाढवून देण्यात आलेला होता। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की उमेदवाराचं वय किती असलं पाहिजे तर 18 ते 35 वयामध्ये तो असला पाहिजे। त्याचं कमीत कमी शिक्षण 12वी, जास्तीत जास्त किती असलं तरी सुद्धा चालेल। तर 6,000, 8,000 आणि 10,000 एवढं त्याला विद्यावेतन हे प्रत्येक महिन्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार मिळते। तर अशा पद्धतीचं हे अतिशय सोपं आहे। या ठिकाणी जर तुम्हाला काही अडचण असली तर हा एक हेल्पलाईन नंबर आहे 1800-120-80-40 यावरती तुम्ही कॉल करून माहिती मिळवू शकता। आता पुन्हा एकदा आपण पहिल्या पोर्टलच्या पानावरती येऊयात आणि या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीनं इंटर्न प्रोफाईल तयार करायची असते या संदर्भामध्ये माहिती किंवा इन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत तर त्या देण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, तर ते तुम्हाला पोर्टलवरती सुद्धा अपलोड करायचे असतं आणि त्या ठिकाणी दोन्ही पद्धतीने प्रोफाईल सुद्धा अपडेट करायची असते आणि लॉग इन सुद्धा कशा पद्धतीने ते करायचे असते। तर या संदर्भामध्ये हे एकंदरीत सूचना आहेत। ठीक आहे, तर या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने इंटर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। इंटर लॉग इनवरती आल्याच्या नंतर युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला फिलअप करायचा आहे। परंतु या ठिकाणी येण्याच्या पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, तुमची जी प्रोफाईल आहे तर ती अपडेट करायची आहे। आता प्रोफाईल कशा पद्धतीने आपण अपडेट करू शकतो, या ठिकाणी आल्याच्या नंतर बघा तुम्हाला इंटर लॉग इनवरतीच क्लिक करायचं आहे। इंटर लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर युजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही ह्या अशा पद्धतीनं तुमच्या समोर जी आहे ही टेस्ट प्रोफाईल मी तुमच्या समोर ठेवत आहे। परंतु अशाच पद्धतीची प्रोफाईलची तर ती तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये माहिती सहज तुमचं भरू शकता। तुमचं नाव असेल, त्याच्यानंतर म्हणजे पर्सनल डिटेल्स तुम्हाला सुरुवातीला भरावे लागतात, म्हणजे जसं की तुमचं आधार कार्ड नंबर आहे, नाव आहे। तर ह्या जो सगळा डेटा आहे तर तो ऑलरेडी ऑटोफेच होऊन येतो। म्हणजे कशापासून येतात ते ऑलरेडी जो आधारचा डेटा आहे तर तो तसाच्या तसा घेतला जातो। यामध्ये तुम्हाला ॲड्रेस
क्वालिफिकेशन डिटेल्स, बँक डिटेल्स आणि डॉक्युमेंट जे ते अपलोड करायचे लागतात. खूप सोप्या पद्धतीनं हा फॉर्म आहे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा सहज भरू शकता. ॲड्रेस डिटेल्स टाकावे लागतील तुम्हाला त्या ठिकाणी. इतर सगळ्या गोष्टी ह्या अतिशय सविस्तरपणाने दिलेल्या आहेत. कोणाला जर काही अडचण आली तर मी माझा मोबाईल नंबरसुद्धा मी लिंक सेक्शनमध्ये, कमेंट सेक्शनमध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देतो. तुम्ही त्या ठिकाणावर मला कॉल करू शकता. खूप सोप्या पद्धतीची ही माहिती अशा पद्धतीनं तुम्हाला भरायची आहे. मग ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल किंवा स्ट्रीम सिलेक्ट करायची असेल, त्याच्यानंतर तुमची पदवीची माहिती भरायची असेल. एक गोष्ट तुम्हाला नक्की करायची आहे की हाऊ यू अवेल्ड द बेनिफिट ऑफ NAPS और MAPS स्कीम. तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. आणि तुम्ही किती वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आहात तर ते तुम्ही लिहू शकता, की जन्मापासून आहात तर तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे, किती वर्षापासून तुम्ही आहात. हा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, आर यू करंटली स्टडिंग, तर या बटनावरती नो करायचं आहे. जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा फॉर्म भरता येत नाही. बँक डिटेल्स भरताना तुम्ही एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेचा बँक नंबर हा देऊ शकता. सुरुवातीला IFSC कोड टाकावा लागतो, त्यानंतर बँकेचं नाव आणि ह्या सगळ्या माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. तर या ठिकाणी जर तुम्ही TC असेल, बँक पासबुक असेल, बर्थ सर्टिफिकेट असेल म्हणजे जन्माचा दाखला, डोमिसाईल असेल आणि एज्युकेशन सर्टिफिकेट असेल, ते तुमचं हायर क्वालिफिकेशन असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल किंवा डिप्लोमा असेल, तर ते कुठलंही एकच डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीने ही सगळी माहिती भरून झाल्याच्या नंतर वर लिहिलेली जी माहिती आहे ती खरी आहे असं क्लिक करून या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि तुमची प्रोफाईल अपडेट झाली असं म्हणायला काही हरकत नाही. तर तुम्ही सुरुवातीला रजिस्ट्रेशन करा, त्याच्यानंतर तुम्ही ही प्रोफाईल अपडेट करा आणि मग तुम्ही इंटर लॉग इनवरनं पुन्हा हे जी मी तुम्हाला दिलेली आहे वेबसाईट, याच्यावरती जाऊन इंटर लॉग इनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुमचा युजर नेम आणि पासवर्ड जो आहे तो त्या ठिकाणी तुम्ही फिल करायचा. फिल केल्याच्या नंतर या ठिकाणी कॅप्चा टाकायचा, लॉग इन करायचं. इतकी सोपी ही प्रोसेस आहे. तुमच्या मनामध्ये जर या संदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही आम्हाला साहजिकच विचारू शकता. आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला निश्चितच देऊ शकतो. आता ह्या व्यतिरिक्त एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला किती दिवस एका महिन्यामध्ये आपल्याला साहजिकच त्या ठिकाणी उपस्थित असणं अनिवार्य आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे की प्रशिक्षणार्थ्यांनी कमीत कमी 20 दिवस उपस्थित असणं हे आवश्यक आहे. तरच त्या विद्यार्थ्याला 100% विद्यावेतन त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे आणि इन केस विद्यार्थी जर 20 दिवसांपेक्षा कमी उपस्थित राहिला तर त्याचं जे अनुदान आहे तर ते म्हणजे जे विद्यावेतन आहे ते काय होईल, कमी होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. आता या ठिकाणी मासिक उपस्थिती जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने आता अटेंडन्स भरावी लागणार आहे. पूर्वी ही ऑफलाईन पद्धतीने होती. तर ती कशा पद्धतीने भरावी आता या संदर्भामध्ये मी तुम्हाला थोडक्यामध्ये जी आहे ती माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. ठीक आहे, तर पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे, पोर्टलवरती येऊन या ठिकाणी CMY KPY अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे. आता इकडे खाली आल्याच्या नंतर बघा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो अटेंडन्स CMY KPY अटेंडन्स यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी आल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला बघा किती ऑर्गनायझेशन रजिस्टर्ड आहेत, तर या ठिकाणी 3563 आहेत आणि या ठिकाणी किती आहे तर आकडा तो दिलेला आहे 14,765 विद्यार्थी जे आहेत तर ते रेग्युलर अटेंडन्स भरत आहेत. तर हे अटेंडन्ससाठी जो आहे तो हा डेटा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ऑर्गनायझेशनने या पद्धतीनं म्हणजे जी तुमची आस्थापना असेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन हे करायचं आहे. त्यासाठी एक नोडल ऑफिसरची सुद्धा नियुक्ती होते. त्यांची माहिती या ठिकाणी अशा पद्धतीने भरावी लागते. ही काही तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही, ही तुमची आस्थापना भरत असते. हे झाल्याच्या नंतर आता फेस ऑथेंटिकेशन हे या ठिकाणी करावं लागतं. ठीक आहे, नोडल फेस PPTसाठी एक PPT दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे ते कशा पद्धतीनं तुम्हाला ही सगळी माहिती किंवा प्रोसिजर करायची असते या संदर्भामध्ये दिलेलं हे तुम्हाला आस्थापनानंतर सांगेल. खूप सोप्या पद्धतीची ही प्रोसेस आहे. फक्त थोडी किचकट असल्या कारणामुळं किंवा आपण त्याला आधी केलेलं नसल्या कारणामुळं अडचणी त्या ठिकाणी जाऊ शकतात, पण खूप सोपी ही प्रोसेस आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि या योजनेच्या माध्यमातून साहजिकच एक चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न तुम्ही करू शकता. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला तुमच्या मनातील शंका विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये सुद्धा ते लिहू शकता. खूप खूप धन्यवाद.